भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून बी.आर. गवई यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच निर्णयात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का दिला आहे। प्रकरण आहे पुण्यातील कोंढवा भागातील 30 एकर वनजमिनीचं। 1998 मध्ये नारायण राणे महसूल मंत्री असताना ही जमीन चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे वर्ग करण्यात आली। त्याने ती जमीन शेतकरी म्हणून मिळवल्याचा बनाव केला आणि नंतर ती रिच सोसायटीला विकली। या व्यवहारात जमीन अकृषक म्हणजेच शेतीसाठी नसलेली म्हणून जाहीर करण्यात आली। त्यावर 1500हून अधिक फ्लॅट्सचा प्रकल्प उभारण्यात आला। यानंतर पुढे सजग चेतना मंचने यांनी या प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। कोर्टाच्या आदेशावरून समितीने चौकशी केली आणि राणे यांच्यासह काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली। पण कारवाई झाली ती फक्त एका अधिकाऱ्यावर, अशोक खडसे यांच्यावर। बाकी सगळं प्रकरण झाकून टाकलं गेलं। पण आता सरन्यायाधीश गवई यांच्या निर्णयामुळे ही जमीन परत वन विभागाकडे जाणार आहे। हा निर्णय देताना वन विभागाच्या जमिनी राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि बिल्डर्स कशा फस्त करतात याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निर्णय देताना म्हटलं आहे। तसेच या प्रकरणातील सगळी प्रकरणं एका वर्षात तपासून काढा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिला आहे। दरम्यान हा निकाल म्हणजे नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। तर यावर तुमचं मत काय? सरन्यायाधीश यांनी दिलेल्या या पहिल्याच निर्णयामुळे नारायण राणेंच्या अडचणी वाढतील का? ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।